मंडळी, आजपर्यंत मी रंकाळा प्रेमींबद्दल बरंच काही बोलत होतो. आज मला रंकाळा द्रोहींबद्दल बोलायचंय. म्हणजे की नाही, रंकाळावर फिरायला येणारी माणसं पण आहेत, व्यायाम करायला येणारी माणसं पण आहेत, पण याच रंकाळावर सकाळी फिरायला नाही तर कचरा टाकायला येणारी माणसं पण तेवढीच आहेत. म्हणजे आजचाच तुम्हाला किस्सा सांगतो. मी रंकाळावर वॉकिंग करत होतो आणि माझ्या पुढंच एक काकी होत्या. कदाचित त्यांना माहिती नव्हतं की मी त्यांच्या मागे येते. तर त्या हातामध्ये कचरा घेऊन आल्या होत्या आणि त्यांनी रस्त्यावर थोडा कचरा टाकला. म्हणजे असं जाणवू दिलं की बाबा चुकून पडले. पहिल्यांदा इट्स ओके, बघताना ते चुकून पडल्यासारखं वाटत होतं. पण जरा पुढे गेल्यावर पुन्हा त्यांनी तीच कृती केली आणि सगळा कचरा तिथं, म्हणजे रंकाळ्याच्या शेजारीच तिथं कचरा टाकला. तिथं आंबट कमान आहे ना, त्याच थोडंसं बाहेर रस्त्यावर, तिथं आत पण नाही, बाहेरच टाकला. ते मला नाही आवडलं. म्हणजे त्या काकी जरा पुढे गेल्यानंतर मला राहवलं नाही. मी त्यांच्यापाशी गेलो, लहान तोंडी मोठा घास घेतला, त्यांना 4 चांगले शब्द सांगायचा प्रयत्न केला आणि तो कचरा त्यांनी टाकलेला, ती मी तिथं सगळ्यांनी तिथं कचरा कोंडाळा केलेलाच आहे, तर तिथं रस्त्यावरून आत नेऊन तो कचरा टाकला. हे असं आजच नाही, म्हणजे रोज असा एकतरी व्यक्ती मला दिसतोयच. आज मी मोबाईल घेऊन गेलो नव्हतो, नाहीतर त्याचं शूट करून तुम्हाला प्रूफ सुद्धा दाखवलं असतं. म्हणजे हे अशी माणसं आहेत. एकीकडे आम्ही रंकाळा वाचवण्यासाठी बरेच कोल्हापूरकर प्रयत्न करतायत, संवर्धनासाठी प्रयत्न करतायत. काही दिवसांनी तर त्या रंकाळावर संगीत कारंज्या येणार आहे, लाईटी लावल्यात, बरंच काय काय व्हायला लागलं. आणि दुसरीकडे मात्र कोल्हापूरकरच काही काही हे अशा प्रकारचं वर्तवणूक करायला लागलं, जे लज्जास्पद आहे, लाज आणणार आहे, लाज. हे योग्य नव्हे. जर घरापर्यंत घंटागाडी येत नसेल तर महानगरपालिकेला जाऊन सांगा घंटागाडी येत नाही. उगाच त्या रंकाळ्याला कचरा कोंडाळा करू नका. आणि महानगरपालिकेला सुद्धा माझं एक म्हणणं आहे की जर त्यांच्या घरापर्यंत कचरा गाडी येत नसेल, घंटागाडी येत नसेल, तर ती येऊ दे. नसेल तर लोक तिथंच येऊन रंकाळ्यावर कचरा टाकत असतील ना, तर जिथं कचरा टाकतात तिथं किमान मोठी कचरा कुंडी तरी तयार करा, जेणेकरून लोक त्या कचरा कुंडीत तो कचरा टाकतील. इकडं तिकडं नुसता कचरा फिसकटलेला असतोय, विस्कटलेला असतोय. आज हा जर व्हिडिओ त्या ज्या काकीनं मी सकाळी बोललोय त्या काकीने बघितला, मला त्याची काही पर्वा नाही. त्यांना बघू दे, त्यांना कळू दे. आणि अशी कितीतरी माणसं आहेत जी रोज रंकाळ्यावरून कचरा टाकतात. त्यांना पण हे कळलं पाहिजे की आपण रंकाळा तलावावर येतोय, कचरा कोंडाळ्यावर येत नाही. सुधराय पाहिजे. आणि मला काय वाटते माहितीये का, म्हणजे स्क्रीन लावली पाहिजे रंकाळ्यावर मोठी आणि CCTV लावले पाहिजेत. म्हणजे आदल्या दिवशी जे जे कचरा टाकतात ते कॅप्चर करून त्या स्क्रीनवर दुसऱ्या दिवशी 24 तास अख्ख्या कोल्हापूरकरांना कळलं पाहिजे की कोण कचरा तिथे टाकायला लागले. म्हणजे आपल्या रंकाळ्याला कचरा कोंडाळा करण्यामध्ये एवढं मोठं योगदान करणाऱ्यांचा सत्कार तर झाला पाहिजे. एवढं कोट्यवधी रुपये त्या रंकाळ्यासाठी